जो साऊथ बंगाल जिंकणार तोच पश्चिम बंगालचा किंग होणार आणि यावेळी किंग बनण्यासाठी मोदी पूर्ण प्रयत्न करणार आहेत। लवकरच 5 राज्यांमध्ये इलेक्शन होणार आहेत, त्यापैकी एक राज्य म्हणजे पश्चिम बंगाल। या व्हिडिओमध्ये आपण पश्चिम बंगालचा दक्षिणेकडचा भाग म्हणजे साऊथ बंगाल याबद्दल बोलूया। 10 जिल्हे आणि तब्बल 183 सीट्स असलेला हा साऊथ बंगाल इलेक्शन जिंकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या भागावर ममता आणि मोदी यांची एकदम करडी नजर असणार आहे, कारण पश्चिम बंगाल विधानसभेच्या तब्बल 62% जागा या भागातून येतात। आता आपण सुरुवात करू मुर्शिदाबाद या जिल्ह्यापासून। एकूण 22 सीट्स असलेला हा जिल्हा आहे। 2016 मध्ये इथे SDA आघाडीवर होती, त्यांना 18 जागा होत्या। TMC म्हणजे तृणमूल फक्त 4 जागा होत्या आणि NDA 0 जागा होत्या। पण 2021 मध्ये सगळी बाजू पलटली। ममतांनी 22 पैकी 20 सीट्स जिंकल्या, NDA 2 आणि SDA 0। यानंतर नादिया नावाचा जिल्हा येतो, ज्यात एकूण 18 जागा आहेत। 2016ला ममता 13, SDA 4, NDA 0 अशी स्थिती होती। पण 21ला ममतांनी 5 सीट्सचा फटका खात केवळ 8च सीट्स जिंकल्या। त्यानंतर NDAने तब्बल 9 सीट्स मिळवल्या आणि SDA पुन्हा 0। नॉर्थ 24 परगनास इथे सर्वात जास्त म्हणजे 33 सीट्स आहेत। 2016 मध्ये ममतांनी इथे 27, SDAने 6 तर NDAने 0 जागा जिंकलेला। 2021ला ममतांनी 1 जागा वाढवत 28 जागा जिंकल्या, पण NDAने तब्बल 5 जागा जास्त मिळवल्या, SDA 0 झाली। त्यानंतर येतो साऊथ 24 परगनास, इथे 31 सीट्स आहेत। 16ला TMC 29, SDA 2 अर्थातच NDA 0। पण 21ला TMCने इथे तब्बल 30 जागा जिंकल्या, NDA 0 आणि SDAने 1 जागा जिंकली। आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हा एकमेव जिल्हा असा आहे जिथे 2021ला SDAला सीट मिळाली आहे, अदरवाईज बाकी सगळीकडे ते 0 आहेत। आता पुढचा जिल्हा कलकत्ता, इथे काही कॉम्पिटिशनच नाही आहे। 2016 आणि 2021 दोन्ही वेळेला ममतांनी 11 पैकी 11 सीट्स इथे जिंकल्या। पुढे हावडामध्ये 2016ला एकूण 16 सीट्सपैकी TMCने 15 तर SDAने 1, NDAने 0। पण 2021ला 16 पैकी 16 म्हणजे 100च्या 100% सीट्स TMCला मिळाल्या। हुगळीमध्ये 2016ला 18 पैकी 16 सीट TMCला, 2 सीट SDAला, NDA इथे 0 होती। पण 2021ला 18 पैकी 14 सीट्स TMCला आणि 4 सीट्स BJPला म्हणजे NDAला मिळाल्या। याच्या पुढचा जिल्हा येतो पूर्व मिदनापूर, इथे 2016ला TMCला 16 पैकी 13 सीट्स होत्या आणि उरलेल्या 3 सीट SDAने जिंकलेल्या। तर 2021ला 16 पैकी 9 सीट TMCला मिळाल्या आणि बाकीच्या 60च्या 7 सीट NDA जिंकला। आता शेवटी पश्चिम मिदनापूर आणि झरग्राम नावाचा एक जिल्हा आहे। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून 19 जागा आहेत। 2016ला TMCला 17 जागा मिळालेल्या, SDAला 1 जागा मिळालेली आणि NDAला 1 जागा मिळालेली। तर 2021ला TMCला 17 जागा मिळाल्या आणि NDAला 2 जागा मिळाल्या। इंटरेस्टिंगली साऊथ बंगालमधला हा एकमेव जिल्हा होता जिथे 2016ला NDAला 1 सीट मिळालेली, अदरवाईज 2016ला साऊथ बंगालमध्ये NDAला बाकीच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये सीट नव्हती। आता सगळ्या सीट्सची गोळाबेरीज केली तर 2016ला TMCला 145 म्हणजे साऊथ बंगालच्या एकूण जागाच्या तब्बल 79 सीट्स होत्या आणि 2021ला त्या वाढून जवळपास 84% झाल्या, म्हणजे 153 सीट्स ते 2021मध्ये जिंकले। 2016मध्ये केवळ 1 जागा जिंकणारी NDA 2021मध्ये तब्बल 28 जागांवर विजयी झाली आणि 37 जागा जिंकलेली SDA केवळ 1 जागेपुरती शिल्लक राहिली। या सगळ्या आकडेवारीवरून एकच दिसतं की यावेळी या साऊथ बंगालच्या भागातच बऱ्याच घडामोडी होणार आहेत, कारण जो साऊथ बंगाल जिंकेल तोच पश्चिम बंगाल जिंकणार। माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।